Hello everyone. So I welcome you all in this lecture of pharmacology and toxicology. So up to previous lecture we had completed the chapter up to the drug acting on blood and blood forming organs. Okay. So in previous lecture we studied about the hemostatics and plasma expander drugs. Okay, so hemostatics are the agent which used to prevent a blood flow from the minute vessels, right? And plasma expanders, which is also known as plasma substitute, which is used to increase the or build up the plasma volume. Okay, सो कोणत्या कोणत्या रिझनमध्ये हे जे एजंट्स आहेत हिमोस्टॅटिक्स प्लाझ्मा एक्सपांडर्स यूज केले जातात, कोणते कोणते एजंट फॉर द पर्पज यूज केले जातात हे आपण डिस्कस केलेलं आहे. ओके, सो नेक्स्ट चॅप्टर आपण आज स्टार्ट करणार आहोत. नेक्स्ट न्यू कॅटेगरी आहे. ओके, दॅट इज ड्रग अफेक्टिंग अ रिनल फंक्शन्स. ओके, as we know that our renal system which having a main function is that excretion. Okay, so आपल्या बॉडीच्या जे 4 फार्माकोकायनेटिक मेन ज्या प्रॉपर्टीज आहेत त्याच्यामध्ये ॲब्सॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम अँड एक्सक्रीशन. ओके, सो एक्सक्रीशन इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फंक्शन ऑफ अवर बॉडी. ओके, सो अँड दॅट फंक्शन कॅरीड आउट विथ द हेल्प ऑफ दिस रिनल सिस्टीम. ओके, सो रिनल सिस्टीम तुम्हाला प्रिवियस इयर ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजीमध्ये झालेला आहे इन ब्रीफ. ओके, त्याची फिजिओलॉजी, त्याच्यानंतर त्याची ॲनाटॉमी, कोणते कोणते त्याचे फंक्शन्स आहेत, कोणते पार्ट्स आहेत त्याच्यामध्ये, हे तुम्ही इन डिटेल बघितलेलं आहात. ओके, जस्ट आपण सुरुवातीला ह्या चॅप्टरच्या इंट्रोडक्टरी पार्टमध्ये आपण ते रिवाईज करणार आहोत. ओके, सो आपल्याला ह्या कॅटेगरीमध्ये ड्रग अफेक्टिंग रिनल फंक्शन्स या कॅटेगरीमध्ये असे ड्रग्स बघायचे आहेत की जे रिनल फंक्शनला अल्टर करतात. ओके, सो रिनल सिस्टीमचं मेन फंक्शन काय आहे मी तुम्हाला सांगितलं आहे, तर एक्सक्रीशन. ओके, आणि एक्सक्रीशन कशा थ्रू होतं, युरिन थ्रू होतं. ओके, सो असे एजंट की ते जे युरिनेशनची जी प्रोसेस आहे ते अल्टर करतात, त्या सर्व एजंट आपण इथे ह्या कॅटेगरीमध्ये स्टडी करणार आहोत. ओके, सो तुम्ही डायुरेटिक अँड अँटीडायुरेटिक ह्या दोन्ही टर्म तुम्ही ऐकलेले आहात. ओके, सो डायुरेटिक्स म्हणजे काय, दीज आर द एजंट विच यूज टू इन्क्रीज द फ्लो ऑफ युरिन, राईट. आणि अँटीडायुरेटिक हार्मोन काय करणार आहेत, ते काय करणार आहेत, युरिनचा फ्लो आहे तो रिड्यूस करणार आहेत किंवा स्टॉप करणार आहेत. ओके, सो आपल्याला ह्या कॅटेगरी अंडर हे 2 पार्ट बघायचे आहेत, डायुरेटिक अँड अँटी डायुरेटिक. ओके, विच आर इक्वल टू अपोजिट टू इच अदर, राईट. सो फर्स्ट आपल्याला बघायचं आहे फर्स्ट पार्ट डायुरेटिक. ओके, सो डायुरेटिक स्टार्ट करण्यापूर्वी आपण जो इंट्रोडक्टरी पार्ट आहे रिनल सिस्टीमचा तो जस्ट रिवाइज करूया. ओके, सो दिस इज द डायग्रॅम विच हॅविंग अ युरिनरी सिस्टीम. ओके, सो इथे तुम्हाला डिफरंट युरिनरी सिस्टीमचे डिफरंट पार्ट दिसत आहेत. ओके, मध्ये रेड आणि ब्ल्यू कलरचे 2 वेसल्स आहेत. रेड कलरची जी वेसल्स आहेत तिला ॲओर्टा असं म्हणतात. ओके, ब्ल्यू कलरची जी वेसल्स आहेत तिला इन्फेरियर वेना कॅवा असं म्हणतात. ओके, सो इन्फेरियर वेना कॅवाचं काम काय आहे, तर डिऑक्सिजनेटेड ब्लड जे आहे ते हार्टकडे घेऊन जायचं. ओके, आणि ॲओर्टाचं काम काय आहे, तर ऑक्सिजन युक्त जे ब्लड आहे, ओके, ऑक्सिजनेटेड ब्लड जे आहे ते हार्ट करून त्याचा सप्लाय जो आहे तो किडनीला करायचा. ओके, सो दीज आर द वेसल विच इज यूज टू सप्लाय अ ब्लड. ओके, नाउ नेक्स्ट मेन पार्ट फॉर द युरिनरी सिस्टम इज दॅट किडनी. ओके, सो राईट किडनी इज देअर अँड लेफ्ट किडनी इज देअर. ओके, सो अबाव द किडनी येलो कलर जो पोर्शन तुम्हाला दिसते किडनीच्या वरच्या साईडला त्याला ॲड्रिनल ग्लँड असं म्हटलं जातं. सो दोन्ही किडनीच्या अप्पर पोर्शनला ही ग्लँड जी आहे ती प्रेझेंट असते. सो लेफ्ट ॲड्रिनल ग्लँड इज देअर अँड राईट ॲड्रिनल ग्लँड इज देअर. ओके, सो त्या ग्लँडला सप्लाय करणारे त्यांच्या वेन्स आहेत. सो लेफ्ट ॲड्रिनल वेन इज देअर अँड राईट ॲड्रिनल वेन. सो रिस्पेक्टिव्ह ॲड्रिनल ग्लँडसाठी रिस्पेक्टिव्ह वेन्स आहेत. ओके, त्याच्यानंतर लेफ्ट रिनल वेन इज देअर. ओके, राईट वेन इज देअर. देन बीन शेप जे आहे ते किडनी आहेत आणि किडनीमधून जे रिलीज झालेलं आहे की ते येलो कलरचा जो खाली तुम्हाला बलूनसारखा पोर्शन दिसतो त्याला युरिनरी ब्लॅडर असं म्हणतात. ओके, सो युरिनरी ब्लॅडर आणि किडनी यांना जोडणारा जो एक तुम्हाला पाईप शेप स्ट्रक्चर दिसते, वेसल्स दिसते, विच इज अ युरेटर. ओके, सो दोन्ही किडनीमधून 2 युरेटर सेपरेटली जे आहेत त्या
रिलीज झालेल्या आहेत, निघालेल्या आहेत आणि त्या कुठपर्यंत गेलेल्या आहेत, ते युरिनरी bladder. Okay, so urinary bladder is there, then sphincter muscles are there and urethra is there. Okay, so this is the basic organs which is involved into the urinary system. Okay, so आता आपण जे ड्रग बघणार आहोत ते urinary system वर त्यांचं का आहे ॲक्शन आहे. ओके, सो त्याच्यामुळे तुम्हाला हे जे बेसिक पार्ट आहेत ते माहीत असणं गरजेचं आहे. ओके, ॲनाटॉमीमध्ये जरी तुम्हाला हा पार्ट इन ब्रीफ झालेला असेल तरी आपण इथे जस्ट तो रिवाइज करतो. ओके, सो हा सेक्शन डायग्राम आहे किडनीची. ओके, सो एक्झाममध्ये तुम्हाला ह्याच्यावर हमखास क्वेश्चन विचारला गेला होता ॲनाटॉमीमध्ये, त्याच्यामुळे मला तरी असं वाटतं की किडनीचं सेक्शन डायग्राम ही सगळ्यांना व्यवस्थित येत असेल. ओके, सो इथे रिनल पेल्विस आहे, युरेटर आहे, देन रिनल पेल्विस इज देअर. ओके, रिनल व्हेन इज देअर, रिनल आर्टरीज आर देअर. ओके, हायलम पोर्शन इज देअर, देन कॅलिक्स पोर्शन, मेजर कॅलिक्स, मायनर कॅलिक्स. ओके, देन रिनल कॉलम्स आर देअर. ओके, then renal pyramids are there, renal papilla, renal medulla, renal cortex is there. Okay, and fibrous capsule which is covered over the kidney. Okay, so this is so those are the different basic parts or organs which is present into the kidney. Okay, so हे किडनीचं सेक्शन आहे इथे. सो मेन जे युरिन फिल्ट्रेशनचं जे काम आहे, ब्लड प्युरिफिकेशनचं जे काम केलं जातं की ब्लड जे आहे ते काय केलं जातं, त्याच्यातून जे एलिमिनेट करायचे, जे एक्सक्रीट करायचे जे कंटेंट आहे ते फिल्टर आउट केलं जातं विथ द हेल्प ऑफ किडनी. ओके, नाउ दिस इज द मेजर पार्ट दॅट इज युरिन फॉर्मेशन. ओके, सो आता आपण युरिन फॉर्मेशनची जी प्रोसेस आहे बॉडीमध्ये ती कशी होते हे आपल्याला इथे बघायचं आहे की नॉर्मल युरिन फॉर्म होते आपल्या बॉडीमध्ये, ती प्रोसेस जी आहे ती कशी होते. ओके, सो इथे तुम्हाला जे डायग्राम दिसते, ओके, की ज्याच्यामध्ये कॉर्टिकल रॅडिएट आर्टरीज आहेत. ओके, विच फॉर्म अ ग्लोमेरुलर कॅपिलरीज. ओके, देन फर्दरमोर ॲफरंट आर्टरिओल्स. ओके, ग्लोमेरुलर कॅप्सूल इज देअर, देन renal tubules are there. Okay, then peritubular capillaries are there, then cortical radiate veins are there. Okay, आणि ग्लोमेरुलर जी कॅप्सूल आहे त्याच्या एंडिंगला मग युरिन जे आहे ते फॉर्म होणार आहे आणि रिलीज होणार आहे. ओके, सो दिस युरिन फॉर्मेशन प्रोसेस डिवायडेड इंटू द 3 मेजर प्रोसेसेस, दॅट इज ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन, ट्युब्युलर रिॲब्सॉर्प्शन अँड ट्युब्युलर सिक्रिशन्स. ओके, so kidney which is generally responsible organ not only for excretion, right, but also for the regulation of volume and composition of body fluid. Okay, so बॉडी मध्ये फ्लुइडचं जे कंटेंट आहे आणि कंपोजिशन आहे ते मेंटेन करायचं, ते रेग्युलेट करायचं काम जे आहे ते किडनी करते. ओके, फक्त एक्सक्रिशन हे एकच इम्पॉर्टंट फंक्शन किडनी कॅरी करत नाही, तर अजून बॉडीमध्ये जो फ्लुइड बॅलन्स आहे तो मेंटेन ठेवायचं, रेग्युलेट करायचं काम आहे ते किडनी हा ऑर्गन करतो. राईट, so generally the main factors which assist the separation of excess fluids. Okay, so fluid filtrationचं आहे, फ्लुइड रेग्युलेशनचं काम आहे. ओके, सो हे जे फंक्शन्स आहेत सगळे फ्लुइड रिलेटेड किडनीचे ते 2 प्रोसेसवर चालतात. ओके, रिनल ब्लड फ्लो अँड ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट. ओके, सो रिनल ब्लड फ्लो जर आपण बघितला तर 1.2 लिटर पर मिनिट ही एक नॉर्मल व्हॅल्यू आहे फॉर रिनल ब्लड फ्लो. ओके, म्हणजे त्या किडनीला किती ब्लड फ्लो पर मिनिट सप्लाय होणार आहे तर 1.2 लिटर पर मिनिट. ओके, अँड ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट मीन्स आलेल्या ब्लड फ्लोमधलं किती युरिन जी आहे ती फिल्टर होऊन गेली आहे, म्हणजे ग्लोमेरुलर कॅप्सूलमध्ये पर मिनिट किती फिल्ट्रेशन झालेलं आहे, दॅट इज 125 cc एवढं फिल्ट्रेशन एका मिनटामध्ये होतं आणि 1.2 लिटर एवढा व्हॉल्यूम जो आहे तो इंटर होतो इन ग्लोमेरुलर कॅप्सूल. ओके, so formation of urine which occurs in nephron and it is occur in 3 main stages. Okay, glomerular filtration is there, tubular reabsorption is there and tubular secretion is there. Okay, so first is that glomerular filtrations. Okay, so water and solute smaller than the proteins are forced through the capillary walls and pores of the glomerular capsule into a renal tubule. Okay, सो काय आहे की फर्स्ट जी स्टेप आहे ती आहे ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन. ओके, सो इथे ज्या ग्लोमेरुलर कॅपिलरीज आहेत की ज्याच्यामध्ये ब्लड
सर्क्युलेट होणार आहे. ओके, आणि जो तुम्हाला सी शेप चंद्रासारख्या शेप येलो कलरचं जे स्ट्रक्चर दिसतं ते काय आहे, ग्लोमेरुलर कॅप्सूल. ओके, सो त्याच्यामधून काय होतं की वॉटर आणि सोल्यूट जे आहेत, ओके, स्मॉलर वॉटर अँड सोल्यूट विच इज स्मॉलर दॅन प्रोटीन्सपेक्षा पण ते लहान आहेत. ओके, सो दोज आर फोर्स्ड थ्रू द कॅपिलरी वॉल्स. ओके, सो कॅपिलरी वॉलमधून फोर्सने ते काय होतं, त्यांची एंट्री जी आहे ती ग्लोमेरुलर कॅप्सूलमध्ये होते. ओके, अँड द पोर्स ऑफ द ग्लोमेरुलर कॅप्सूल्स इनटू अ रिनल ट्युबल्स. ओके, एकदा का ग्लोमेरुलर कॅप्सूलमध्ये आलं की मग त्याची एंट्री जी आहे ती रिनल ट्युबल्समध्ये केली जाते. ओके, सो दिस इज द फर्स्ट स्टेप ऑफ युरिन फॉर्मेशन. काय तर ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन. ओके, नेक्स्ट इज दॅट ट्युब्युलर रिॲब्सॉर्प्शन. ओके, सो वॉटर, ग्लुकोज, अमायनो ॲसिड्स and needed ions are transported out of filtrate into a tubule cells and then enter the capillary blood. Okay, सो काय केलं जातं की ग्लोमेरुलर कॅप्सूलमधून एकदा का ट्युब्युल्समध्ये रिनल ट्युब्युल्समध्ये जेव्हा हे सगळं कंटेंट येतं त्याच्यातलं वॉटर आहे, ग्लुकोज, अमायनो ॲसिड, ओके, किंवा जे मोस्ट निडेड आयन्स आहेत ते काय केले जातात की जे रिनल ट्युब्युल्स आहेत, ओके, रिनल ट्युब्युल्समधून जे कॅपिलरी आहे, ब्लड कॅपिलरी, त्याच्यामध्ये त्यांची पुन्हा रीएंट्री होते. ओके, दॅट प्रोसेस इज नोन ॲज ट्युब्युलर रिॲब्सॉर्प्शन इज दॅट. ओके, सो वॉटर, ग्लुकोज, अमायनो ॲसिड अँड निडेड आयन्स आर ट्रान्सपोर्टेड आउट ऑफ फिल्ट्रेट इंटू अ ट्युब्युल सेल्स अँड देन एंटर द कॅपिलरी ब्लड. ओके, next third process is that tubular secretion. Okay, hydrogen and potassium ions. So creatinine and the drugs are removed from the peritubular blood and secreted by the tubule cells into a filtrate. Okay, so tubular secretion म्हणजे काय तर क्रिएटिनिन किंवा ड्रग्स विच आर रिमूव्ड फ्रॉम द पेरिट्युब्युलर ब्लड सेल्स अँड सिक्रेटेड बाय द ट्युब्युल सेल्स इंटू अ फिल्ट्रेट. ओके, सो काय केलं जातं की युरिनमध्ये जे काही क्रिएटिनिन आहे किंवा ड्रग्स कंटेंट आहे की जे ट्युब्युल्समध्ये आलेलं आहे, ओके, ते काय केलं जातं पुन्हा ब्लड कॅपिलरीजमध्ये एक्सक्रीट केलं जातं. ओके, सो दॅट इज ट्युब्युलर सिक्रेशन. ओके, सो ह्यात ज्या 3 स्टेजेस आहेत युरिन फॉर्मेशनच्या त्याच्यामध्ये नक्की काय होतं तर फर्स्ट स्टेजला काय होणार आहे ॲक्टिव्ह सोडियम रिॲब्सॉर्प्शन इज देअर. ओके, सो सोडियम आयन आर ॲक्टिवली रिॲब्सॉर्ब बाय द ट्युब्युलर सेल्स. ओके, सो ट्युब्युल्सचे जे सेल्स आहेत त्याच्यामध्ये सोडियम आयन्स जे आहेत त्याचं ॲक्टिव्ह रिॲब्सॉर्प्शन होणार आहे. ओके, अँड इन एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड अँड एस्टॅब्लिश द इलेक्ट्रोकेमिकल ग्रॅडियंट. ओके, सो ड्यू टू द एंट्री ऑफ दिस सोडियम आयन there will be a establishment of electrochemical gradient. Okay, so to neutralize this positive charge reabsorption of chloride ions takes place. Okay, सो मोर सोडियम रिॲब्सॉर्प्शन झाल्यामुळे काय होणार आहे तर तिथला जो इलेक्ट्रोकेमिकल ग्रॅडियंट आहे तो चेंज होणार आहे. ओके, आणि त्याच्यामुळे तो पुन्हा न्यूट्रलाइज करण्यासाठी तो पॉझिटिव्ह चार्ज जो जास्त झालेला आहे त्याला न्यूट्रलाइज करण्यासाठी मग क्लोराईड आयनचं रिॲब्सॉर्प्शन केलं जातं. ओके, सो ड्यू टू द ऑस्मोटिक ग्रॅडियंट इक्वी ऑस्मोटिक व्हॉल्यूम ऑफ वॉटर इज रिॲब्सॉर्ब. ओके, सो त्याच्यामुळे ऑस्मोटिक ग्रॅडियंट क्रिएट झाल्यामुळे काय होतं इक्वी ऑस्मोटिक व्हॉल्यूम ऑफ वॉटर इज रिॲब्सॉर्ब. जेवढ्या वॉटरच्या व्हॉल्यूमची गरज आहे टू अटेन अ इक्वी ऑस्मोटिक व्हॉल्यूम तेवढं वॉटर कंटेंट जे आहे त्याचं पुन्हा रिॲब्सॉर्प्शन केलं जातं. ओके, सो दिस इज द फर्स्ट स्टेप दॅट इज reabsorption of sodium. Okay, next is that exchange of sodium hydrogen ion. Okay, sodium hydrogen ion. So tubular cells contains an enzyme that is carbonic anhydrase. Okay, so tubules जे सेल्स आहेत त्याच्यामध्ये कार्बोनिक अनहायड्रेज नावाचं एक एन्झाईम असतं. ओके, सो दिस फॉर्म्स अ कार्बोनिक ॲसिड इन द सेल्स. ओके, कार्बोनिक ॲसिड फॉर्म करतं विच डिसोसिएट इनटू द बायकार्बोनेट. ओके, सो जे कार्बोनिक ॲसिड फॉर्म झालेलं आहे ते कशामध्ये बायकार्बोनेटमध्ये डिसोसिएट होतं. ओके, सो कार्बोनिक अनहायड्रेज काय करणार आहे की जनरली वॉटर आणि कार्बन डायऑक्साईड मिळून H2CO3 फॉर्म करतं. ओके, सो कार्बोनिक ॲसिड फॉर्म करणार आहे आणि हे जे कार्बोनिक ॲसिड फॉर्म झालेलं आहे H2CO3 विच अगेन गेट डिसोसिएट. ओके, डिसोसिएट झाल्यानंतर मग त्याचं हायड्रोजन आयन अँड HCO3
मध्ये त्याचं कन्वर्जन होतं. ओके, सो डिसोसिएट इंटू द बायकार्बोनेट आयन अँड लिव्हिंग ऑफ फ्री हायड्रोजन. एक फ्री हायड्रोजन मॉलिक्यूल रिलीज होणार आहे आणि बायकार्बोनेट आयन फॉर्म होणार आहे. दॅट इज HCO3 आयन प्लस H+ आयन फॉर्म होतं. ओके, सो दिस ऑल डन इन सेकंड स्टेज, दॅट इज एक्सचेंज ऑफ सोडियम अँड हायड्रोजन आयन्स. ओके, नेक्स्ट स्टेज म्हणजे लास्ट स्टेजमध्ये काय होतं तर एक्सचेंज ऑफ पोटॅशियम अँड सोडियम आयन टेक्स प्लेस. ओके, सो ट्युब्युलर सेल कंटेन्स द पोटॅशियम आयन्स विच आर पॅसिवली ट्रान्सफर्ड इन द लुमेन ऑफ ट्युब्युल्स. ओके, सो ट्युब्युलर सेल्समध्ये पोटॅशियम आयन असणार आहे. ओके, अँड दिस इज पॉझिटिव्हली ट्रान्सफर्ड इन टू द लुमेन ऑफ ट्युब्युल्स. ओके, अँड इन एक्सचेंज ऑफ दिस पोटॅशियम आयन्स ॲक्टिव्ह रिॲब्सॉर्प्शन ऑफ सोडियम क्लोराईड अँड इक्विऑस्मॉटिक व्हॉल्यूम ऑफ वॉटर टेक्स प्लेस. ओके, सो जे पोटॅशियम आयन आहे ओके त्याचं काय होणार आहे एक्सक्रिशन होणार आहे आणि त्याच्या थ्रू तो मेंटेन करण्यासाठी मग पुन्हा वॉटर सोडियम अँड क्लोराईड आयनचं काय होणार आहे पुन्हा रिॲब्सॉर्प्शन होणार आहे. ओके, सो दिस इज द लास्ट प्रोसेस ऑफ दिस डायुरेटिक दिस युरिन फॉर्मेशन प्रोसेस, दॅट इज एक्सचेंज ऑफ पोटॅशियम अँड सोडियम आयन. ओके, सो 3 मेन स्टेजेस कोणत्या आहेत, कोणत्या 3 स्टेजेसने युरिन फॉर्म होणार आहे तर ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन, ट्युब्युलर रिॲब्सॉर्प्शन अँड ट्युब्युलर सिक्रेशन ऑफ हायड्रोजन अँड पोटॅशियम आयन. ओके, ह्या 3 प्रोसेसमध्ये कोणते 3 मेजर रिॲक्शन्स घडतात तर त्याच्यामध्ये ॲक्टिव्ह सोडियम रिॲब्सॉर्प्शन होतं, देन एक्सचेंज ऑफ सोडियम हायड्रोजन आयन टेक्स प्लेस अँड लास्ट इज दॅट एक्सचेंज ऑफ पोटॅशियम सोडियम आयन्स टेक्स प्लेस. Okay, potassium and sodium ion. Okay, so by this mechanism urine formation takes place into our body. Okay, so this is the normal process of urine formation. Okay, now आपण आता आपला जो मेन पार्ट आहे डायुरेटिक ह्याच्याकडे जाणार आहोत. ओके, सो डायुरेटिक म्हणजे काय तर द एजंट विच इन्क्रीजेस द फ्लो ऑफ युरिन. ओके, सो डायुरेटिक्स इन्क्रीजेस द युरिन प्रोडक्शन बाय ॲक्टिंग ऑन द किडनी. Okay, so most agent affects the water balance indirectly by altering the electrolyte reabsorption and secretion. So osmotic agents affect the water balance directly. Okay, so those agents which acts as an diuretics, how they act as an so some agent which affects the water balance. Okay, so काही एजंट जे डायुरेटिक म्हणून ॲक्शन शो करणार आहेत विच ॲक्ट अँड विच अफेक्ट्स द वॉटर बॅलन्स इनडायरेक्टली. आपल्या बॉडीमधला जो वॉटर बॅलन्स आहे तो अल्टर करणार आहेत. कसा अल्टर करणार आहेत बाय अल्टरिंग द इलेक्ट्रोलाइट रिॲब्सॉर्प्शन अँड सिक्रेशन. ओके, सो इलेक्ट्रोलाइट जे आहेत बॉडीमध्ये त्याचं जे रिॲब्सॉर्प्शन सिक्रेशनची जी प्रोसेस आहे तिथे अल्टर करणार आहेत अँड देअर बाय दे अफेक्ट अ वॉटर बॅलन्स. ओके, सो प्रिव्हियस इयरमध्ये आपण बायोकेमिस्ट्रीमध्ये वॉटर बॅलन्स हा चॅप्टर बघितलेला आहे. ओके, इलेक्ट्रोलाइट अँड वॉटर बॅलन्स ऑफ बॉडी. सो त्यामुळे तुम्हाला हे जे मेकॅनिझम आहे ते माहिती आहे. ओके, सो दोज इलेक्ट्रोलाइट्स अँड वॉटर बॅलन्स ऑफ बॉडी विच इज एक्स्ट्रीमली रिलेटेड विथ युरिन फॉर्मेशन प्रोसेस. ओके, and next mechanism through which this diuretics act, that is osmotic agents. Okay, so that osmotic agent which affects the water balance directly. सो हे जे ऑस्मॉटिक एजंट्स आहेत ते काय डायरेक्टली वॉटर बॅलन्स आहे बॉडीचं ते अफेक्ट करणार आहेत आणि अदर एजंट्स आहेत मोस्ट ऑफ द एजंट विच इनडायरेक्टली अफेक्ट अ वॉटर बॅलन्स ऑफ बॉडी बाय ॲक्टिंग थ्रू द इलेक्ट्रोलाइट. ओके, इलेक्ट्रोलाइटची जी रिॲब्सॉर्प्शन किंवा सिक्रेशनची जी प्रोसेस आहे त्याच्यावर ॲक्ट होऊन ते इनडायरेक्टली ॲज अन डायुरेटिक म्हणून त्यांचे ॲक्शन शो करणार आहेत किंवा अनदर एजंट्स आहेत विच ॲक्ट्स ॲज अन ऑस्मॉटिक एजंट्स विच शोज देअर इफेक्ट on the directly acting on the or altering the water balance of body. Okay, so diuretic म्हणजे आपण काय बघितलं तर diuretics are the agent which increases the rate and volume of urine formation. Okay, so rate आणि volume जो आहे urine formationचा ते increase करणार आहेत. Okay, so these agent mainly act on the nephrons and promote the excretion of excess fluid. Okay, so किडनीमध्ये जो नेफ्रॉनचं पोर्शन आहे त्यांच्यावर ते ॲक्शन शो करतात अँड देअर बाय दे प्रमोट अ एक्सक्रिशन ऑफ एक्सेस ऑफ युरिन. ओके, सो त्याच्या थ्रू ते एक्सेस युरिनचे एक्सक्रिशन आहे ते प्रमोट करतात. ओके, सो इफेक्ट्स दॅट इज natriuretic diuretics produce the diuresis associated with increased sodium excretion which results in concomitant loss of water and reduction of extracellular volume. Okay, so natriuretics diuretics म्हणजे काय तर natriuretics these are the agent which causes the natriuresis process into a body. Okay, so natriuresis म्हणजे काय
सो इट इज द प्रोसेस ऑफ सोडियम एक्सक्रिशन इन टू द युरिन. ओके, युरिनमधून सोडियमचं एक्सक्रिशन होतं, त्या प्रोसेसला नॅट्रियुरेसिस असं म्हटलं जातं. ओके, सो दोज एजंट विच प्रोड्युसेस सच ए इफेक्ट, that is excretion of excessive large amount of sodium into the urine, and that agent is known as natriuretic agent. Okay, so this natriuretic diuretic which produces the diuresis associated with increased sodium excretion, right, which results in the concomitant loss of water and reduction of extracellular volume. Okay, so त्याच्यामुळे काय होतं, due to this natriuresis effect there will be a more concomitant loss of the water and reduction of extracellular volume is there. Okay, so those are the effect which is exerted by the diuretic. Okay, so these diuretics are indicated for the certain cases for the treatment purpose. Okay, so first is that edema. Okay, so due to this edema is generally due to the variety of reasons. Okay, so edema म्हणजे काय, तर accumulation of fluid into the tissues. Okay, so इथे तुम्हाला जी फर्स्ट स्क्वेअर डायग्राम दिसते की ज्याच्यामध्ये पाय तुम्हाला दिसतात की ज्यांच्यामध्ये स्वेलिंग झालेलं आहे. ओके, सो स्वेलिंग झालेलं आहे म्हणजे काय झालेलं आहे, तर फ्लुइड जे आहे त्याचं तिथे ॲक्युम्युलेशन झालेलं आहे, फ्लुइड तिथे साठून राहिलं आहे, त्याच्यामुळे पाय जे आहेत ते सुजलेले आहेत. ओके, दॅट कंडिशन इज नोन ॲज इडेमा. ओके, सो ह्या कंडिशनमध्ये डायुरेटिक जे आहेत ते देणं मस्ट आहे, कारण का डायुरेटिक काय करणार आहेत, बॉडीमधलं जो फ्लुइडचा बॅलन्स आहे ते रेग्युलेट करणार आहेत, नॉर्मलला आणणार आहेत. ओके, त्याच्यामुळे युरिन फॉर्मेशन जास्त होऊन मोर कंटेंट फ्लुइडचं वॉटरी कंटेंट जे आहे ते बॉडीमधून एक्सक्रीट केलं जाणार आहे, आणि त्याच्यामुळे मग हे जे टिश्यूजमध्ये जे फ्लुइड ॲक्युम्युलेट झालेलं आहे ती सुद्धा क्वांटिटी काय होणार आहे, हळूहळू कमी होणार आहे. ओके, सो दॅट्स वाय इन केस ऑफ इडेमा लाईक कंडिशन्स दिस डायुरेटिक ट्रीटमेंट इज रिकमेंडेड. ओके, नेक्स्ट इन केस ऑफ हायपरटेन्शन. ओके, हायपरटेन्शन म्हणजे काय, इन्क्रीज इन टू द ब्लड प्रेशर. ओके, सो त्या केसमध्ये सुद्धा डायुरेटिक्स एजंट जे आहेत ते यूज केले जातात. ओके, सो हा जो रिलेटेड फिनॅमिना आहे तो आपण ब्लड अँटी हायपरटेन्सिव्ह एजंट बघितलेला आहे, त्याच्यामध्ये डिस्कस केलेला आहे. ओके, अँड नेक्स्ट फॉर द ड्रग पॉयझनिंग. ओके, सो एखाद्या ड्रगचा जर टॉक्झिक डोस झाला तर डोस जर खूप झाला, हाय झाला, तर त्याचे टॉक्झिक इफेक्ट जे आहे ते लिथल इफेक्ट जे आहे ते बॉडीवर दिसून येतात. राईट, सो त्या केसमध्ये त्या ड्रगचं पटापट इलिमिनेशन होण्यासाठी, युरिनमधून त्याचं एक्सक्रेशन होण्यासाठी दिस डायुरेटिक्स एजंट आर प्रिस्क्राईब्ड. ओके, सो डायुरेटिक्स दिल्यामुळे काय होणार आहे, युरिनचा फ्लो जास्त होणार आहे आणि त्याच्यामुळे मोर ड्रग जो आहे तो युरिन थ्रू एक्सक्रीट होतो. ओके, सो त्याच्यामुळे त्याचे जे पॉयझनस जे काही इफेक्ट आहेत बॉडीमध्ये ते कंट्रोल करता येतात. ओके, सो फॉर धिस थ्री ट्रीटमेंट इंडिकेटेड द डायुरेटिक ड्रग. ओके, सो इडेमा, हायपरटेन्शन अँड ड्रग पॉयझनिंग ह्या कंडिशनमध्ये जे आहे ते डायुरेटिक ड्रग्सचे दिले जातात. ओके, सो डायुरेटिक ड्रग बाय इन्क्रीजिंग द फ्लो ऑफ युरिन ट्रीटेड सच अ कंडिशन, दॅट इज इडेमा, hypertension and drug poisoning like condition. Okay, so here it is the classification of diuretics. So diuretics can be classified into a following 4 categories. Okay, first major category is that weak diuretics. Next is that moderately potent diuretic, very potent diuretic and potassium sparing diuretics. Okay, so first आहे क्लास दॅट इज वीक डायुरेटिक. त्याच्यामध्ये फर्दर 4 सब क्लास आहेत. फर्स्ट आहे त्याच्यातला ऑस्मोटिक डायुरेटिक, त्याच्यामध्ये फर्दर 2 सब क्लास आहेत. इलेक्ट्रोलाइट आहे, एक्झाम्पल इज दॅट सोडियम, पोटॅशियम सॉल्ट. नेक्स्ट इज दॅट नॉन इलेक्ट्रोलाइट, त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे मॅनिटॉल. ओके, सो दोज एजंट्स विच कम्स अंडर अ ऑस्मोटिक डायुरेटिक्स. ओके, नेक्स्ट सब class from the weak diuretic is that acidifying salt. Okay, so example for this that is ammonium chloride. Okay, next third subclass from the weak diuretic is xanthine derivatives. Okay, example for xanthine derivatives is aminophylline. Okay, and last subclass from the weak diuretic is that carbonic anhydrase inhibitor. Okay, so carbonic anhydrase inhibitor is that acetazolamide drug. Okay, so these are the different drugs which comes under a different category and which acts as an diuretic. Okay, so weak nature is there, so weak diuretics
ओके. सो त्याच्यामध्ये आपण एक्झाम्पल बघितलेलं आहे. इलेक्ट्रोलाइटमध्ये सोडियम पोटॅशियम, नॉन इलेक्ट्रोलाइट मॅनिटॉल इज देअर, ॲसिडिफाईंग सॉल्ट दॅट इज अमोनियम क्लोराईड, then xanthine derivatives, ammonophyllin and carbonic anhydrase inhibitor that include acetazolamide drug. Okay. Next major class is that moderately potent diuretic. Example for this diuretic that is benzothiazide. Okay. Next third major class from the diuretic is that very potent diuretic. Okay, that includes the parenteral, organic mercurials, furosemide, ethacrynic acid. Okay, so these are the different drugs which act as an potent diuretic. Okay, and last is that potassium sparing agent. Okay, so potassium sparing agent, that agents which stores the or prevent the loss of or prevent the excretion of potassium ion. Okay, so that's why they are come under the potassium sparing agent, that is trimethylamine, aldosterone antagonist. Okay, so aldosterone antagonist is there, trimethylamine is there, and spironolactone is there, which act as an potassium sparing diuretics. Okay, so these are the different classes of diuretics जो ड्रग आहे त्याचे हे डिफरंट क्लासेस आहेत. ओके, सो मेजर क्लासेस कोणते कोणते आहेत तर वीक डायुरेटिक्स, मॉडरेटली पोटेंट डायुरेटिक्स, व्हेरी पोटेंट डायुरेटिक अँड पोटॅशियम स्पेअरिंग डायुरेटिक्स. ओके, सॉरी. So here it is the water which act as an diuretic. Okay, so water आहे which is act as an diuretic. हे तुम्हाला पण माहिती आहे की जेवढे जास्त आपण पाणी पितो तेवढे जास्त आपल्याला युरिनला जावं लागतं. ओके, युरिन फॉर्मेशन जास्त होतं. ओके, so this water which given in excess which act as an diuretic. Okay, सो एक्सेस क्वांटिटीमध्ये जर वॉटर दिलं तर ते डायुरेटिक म्हणून ॲक्ट होतं. ओके, सो इन दिस केस द अँटी डायुरेटिक हार्मोन दॅट इज ADH विच रिमेन्स इनिबिटेड अँड नेफ्रॉन बिकम्स परमिएबल टू वॉटर. ओके, सो जेव्हा आपण जास्त क्वांटिटी वॉटरची घेतो तेव्हा काय होतं की अँटी डायुरेटिक हार्मोन जे आहे बॉडीमध्ये ते काय आहे इनिबिटेड फॉर्ममध्ये राहतं. ओके, सो ते ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये नसतं, इनिबिटेड फॉर्ममध्ये असतं. अँड ऑल्सो नेफ्रॉन बिकम्स परमिएबल टू वॉटर. ओके, सो किडनीचा जो नेफ्रॉनचा पोर्शन आहे तो काय आहे वॉटरसाठी मोर परमिएबल असतो. ओके, सो त्याच्यामुळे युरिनचं फॉर्मेशन जे आहे ते वॉटर इनटेकमध्ये जास्त होतं. ओके, सो इन वॉटर डायुरेसिस वॉटर इज रिमूव्ड फ्रॉम द बॉडी. ओके, सो वॉटर डायुरेसिसमध्ये काय केलं जातं वॉटर इज रिमूव्ड फ्रॉम द बॉडी ग्रेटली इन एक्सेस ऑफ सोल्यूट. ओके, सो अलॉंग विथ एक्सेस अमाऊंट ऑफ सोल्यूट वॉटर इज रिमूव्ड फ्रॉम द बॉडी. ओके, इन इडेमा मेजर प्रॉब्लेम इज सोडियम रिटेन्शन. ओके, सो इडेमा जे होतं फ्लुइड ॲक्युम्युलेशन जे होतं बॉडीमध्ये. ओके, सो त्याच्यामुळे पाय वगैरे सुजलेले दिसतात. ओके, किंवा हात वगैरे आहे त्यांना सूज दिसून येते. ओके, सो हे जे आहे इडेमा जे आहे त्याच्यामध्ये मेजर प्रॉब्लेम आहे दॅट इज सोडियम रिटेन्शन. ओके, सोडियम आयन जे आहे ते अलॉंग विथ फ्लुइड त्याचं रिटेन्शन होतं. ओके, सो वॉटर रिटेन्शन बिईंग सेकंडरी इन सच अ केसेस. ओके, सो इडेमा लाईक कंडिशन आहे की ज्याच्यामध्ये सोडियम रिटेन्शन इट इज अन मेजर पार्ट. ओके, वॉटर रिटेन्शन विच इज अन सेकंडरी प्रोसेस. ओके, सो वॉटर डज नॉट ॲक्ट ॲज अन गुड डायुरेटिक. ओके, वॉटर जरी जास्त डोस जास्त घेतल्यानंतर जास्त प्यायल्यानंतर डायुरेटिक इफेक्ट शो करत असला तरी तो ॲज अन प्रॉपर डायुरेटिक गुड डायुरेटिक नाही आहे. ओके, सो वॉटर डायुरेसिस इज रिकमेंडेड टू वॉश आउट द सर्टन ड्रग्स विच इरिटेट द युरिनरी ट्रॅक्ट or rare of limited solubility in the urine that includes the salicylate, sulfonamide. Okay, so water as an diuretic recommend केलं जातं. कोणत्या पर्पजसाठी रिकमेंड केलं जातं तर जनरली वॉश आउट ऑफ सर्टन ड्रग. ओके, सो बॉडीमधले जे सर्टन ड्रग्ज आहेत ते वॉश आउट करण्यासाठी यूज केलं जातं. ओके, नेक्स्ट इज दॅट असे ड्रग्स की जे इरिटेट करत असतील युरिनरी ट्रॅकला त्रास करत असतील. ओके, सो त्या केसमध्ये त्यांचं जे बॉडीमधून निघणं बाहेर निघणं गरजेचं आहे. सो ते फॅसिलिटेट केलं जातं. ओके,
So drug which irritate the urinary tract or the rare of limited solubility in the urine, that includes the salicylate, sulfonamide. Okay, so these are the drugs which is responsible for irritation of urinary tract. Okay, or they having the limited solubility into the urine. Okay, so that's why for this purpose, for the elimination of this kind of drugs, the water intake is required to be more. Okay, so it is also useful in urinary tract infection. Okay, so urinary tract infection मध्ये सुद्धा वॉटर कंटेंट जास्त बॉडीमध्ये घेऊन डायुरेसिस इफेक्ट शो होतो आणि ही जे हा जो फिनॉमिना आहे तो हेल्पफुल होतो. ओके, सो त्याच्यामुळे आपण बघितलेलं आहे की डॉक्टरसुद्धा आपल्याला कन्सल्ट करतात की खूप पाणी प्या. ओके, सो दिवसातून 6 लिटर तरी मिनिमम क्वांटिटी पाण्याची आपल्या बॉडीमध्ये गेली पाहिजे. ओके, सो बॉडी काय करणार आहे, आपल्या बॉडीचे जे डिफरंट सिस्टीम्स आहेत त्याच्यामधून वॉशआउट इफेक्ट शो करतो. ओके, सो जेवढे काही टॉक्झिन्स आहेत, जेवढे काही टॉक्झिक कंटेंट आहे बॉडीमधलं, ते वॉटर थ्रू काय केलं जातं, युरिनमधून एक्सक्रीट केलं जातं. ओके, सो युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनमध्ये सुद्धा वॉटर जे आहे ते यूजफुल आहे. ओके, सो दिस इज द वॉटर विच ॲक्ट ॲज अॅन डायुरेटिक. Okay, so water which is act as an diuretic. Okay, so now we continue with the actual classification of diuretic. Okay, so first class from the diuretic is that weak diuretics. Okay, so weak diuretics त्याच्यामध्ये फर्स्ट सब क्लास आहे दॅट इज ऑस्मोटिक डायुरेटिक. ओके, सो त्याच्यामध्ये फर्स्ट आहे इलेक्ट्रोलाइट. ओके, ऑस्मोटिक डायुरेटिकमध्ये आपल्याला इलेक्ट्रोलाइट बघायचं आहे. ओके, सो द कॅपॅसिटी ऑफ ट्युब्युल्स टू रिॲब्सॉर्ब ऑस्मोटिकली ॲक्टिव्ह सबस्टन्स इज लिमिटेड. ओके, सो ट्युब्युलची जी कॅपॅसिटी आहे टू रिॲब्सॉर्ब द ऑस्मोटिकली ॲक्टिव्ह सबस्टन्स इज लिमिटेड. ओके, सो इफ इन प्लाझ्मा वन ऑफ सच अ सोल्यूट इज इन्क्रीज, देन इट कॉन्सन्ट्रेशन इन द ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन इज ऑल्सो इन्क्रीजेस. ओके, सो युरिन फॉर्मेशनची जी प्रोसेस आहे ती कम्प्लिटली डायुरेसिसच्या प्रोसेसमध्ये आहे. ओके, सो त्याच्यामुळे जेव्हा केव्हा अल्टरेशन्स येणार आहेत प्लाझ्मा फ्लुइडमध्ये कंटेंटच्या, तेव्हा मग थ्रू द ऑस्मोटिक प्रोसेस डायुरेसिस टेक्स प्लेस. राईट, so this increase in the concentration of solute in the tubular fluid opposes the reabsorption of water by the osmotic activity and act as an osmotic diuresis. ओके, सो त्याच्यामुळे जास्त क्वांटिटी जी आहे सोल्यूटची ट्युब्युलर फ्लुइडमध्ये, ओके, दॅट अपोजेस द रिॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर. ओके, सो त्याच्यामुळे वॉटरचं रिॲब्सॉर्प्शनची जी प्रोसेस आहे ती अपोज केली जाते बाय ऑस्मोटिक ॲक्टिव्हिटी अँड ॲक्ट ॲज अन ऑस्मोटिक डायुरेसिस अँड देअर बाय these electrolyte type drugs आहेत which acts as an osmotic diuretic. Okay, so this increase in excretion of such a solute increase excretion of water. Okay, so along with excretion of such a solute, they facilitate or increases the excretion of such a solute. Okay, solute along with the water. So this osmotic diuretic should not get metabolized into the body, should not get reabsorbed by the renal tubules. Okay, so हे जे osmotic diuretics म्हणून ॲक्ट होतात ते काय आहे, विच नॉट गेट मेटाबोलाइज्ड इन टू द बॉडी. ओके, सो आपल्या बॉडीमध्ये त्याचं मेटाबॉलिझम होणार नाही आहे अँड शुड नॉट गेट रिॲब्सॉर्ब बाय द रिनल ट्युब्यूल. ओके, रिनल ट्युब्यूलमधून त्याचं रिॲब्सॉर्प्शनसुद्धा होणार नाही आहे. ओके, सो दिस इज द फंक्शन ऑफ ऑस्मोटिक डायुरेटिक दॅट इज इलेक्ट्रोलाइट. ओके, next is that sodium chloride. Okay, so the excess of sodium chloride which causes the osmotic diuresis action. Okay, so excess quantity जी आहे NaCl ची सोडियम क्लोराइडची which act as an osmotic diuretic. Okay, diuresis. So intravenous administration of hypertonic sodium chloride solution raises the solute concentration of extracellular fluid. Okay, and the glomerular filtrate leading to a diuresis process. Okay, so sodium chloride diuretic effect कसा शो करणार आहे, तर जेव्हा इंट्रावेनस ॲडमिनिस्ट्रेशन केलं जातं हायपरटोनिक सोडियम क्लोराईड सोल्युशनचं. ओके, हायपर मीन्स मोर. ओके, सो हायपरटोनिक सोडियम क्लोराईड सोल्युशनचा जेव्हा इंटेक केला जाणार आहे बॉडीमध्ये, ओके,
So due to this raises the solute concentration of extracellular fluid. ओके, सो त्याच्यामुळे एक्स्ट्रासेल्युलर फ्लुइडमध्ये जे सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन आहे ते इन्क्रीज होणार आहे. ओके, देन देअरबाय नेक्स्ट काय होणार आहे तर एक्स्ट्रासेल्युलर फ्लुइड जे आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होणार आहे. ओके, सो ड्यू टू इन्क्रीज दिस एक्स्ट्रासेल्युलर फ्लुइड सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेटसुद्धा इन्क्रीज होणार आहे. अँड देअर बाय इट कॉजेस द डायुरेसिस लाईक इफेक्ट. ओके, सो द सोडियम सॉल्ट आर वीक इन ॲक्शन, राईट. सो सोडियम इज रिॲब्सॉर्ब. सो त्याच्यामध्ये जे सोडियम जे आहे सॉल्ट ते काय केलं जातं रिॲब्सॉर्ब केलं जातं बिकॉज ऑफ देअर weak nature. Okay, so in case of edema where diuretics are indicated, there is already excessive of sodium in the body and sodium salt aggravated the condition. Okay, so जर edema like condition असेल त्या कंडिशनमध्ये डायुरेटिकमध्ये सोडियम क्लोराईड दिलं जात नाही. ओके, सो का सोडियम क्लोराईड दिलं जात नाही तर इडेमामध्ये ॲक्च्युली काय होतं बॉडी फ्लुइडमध्ये सोडियम आयनचं सुद्धा एक्सेसिव्ह डिपॉझिशन होतं, राईट. सो अशा कंडिशनमध्ये ऑलरेडी बॉडी फ्लुइडमध्ये एक्सेसिव्ह डिपॉझिशन आहे सोडियम आयनचं आणि जर एक्स्ट्रा सोडियम जर दिलं गेलं ओके तर मग सोडियम आयनची जी लेवल आहे ती काय होणार आहे मोर ॲग्रॅवेटेड होणार आहे. ओके, मोर टॉक्झिक लेवलला जाणार आहे. ओके, सो त्याच्यामुळे मग इडेमा लाईक कंडिशनमध्ये डायुरेसिस जो इफेक्ट आहे तो सोडियम क्लोराईड देऊन केला जात नाही, मिळवला जात नाही. ओके, त्याचं रिझन काय आहे तर सोडियम क्लोराईडमध्ये सोडियम आयन्स असतात, राईट. ओके, इडेमामध्ये सोडियम डिपॉझिशन होतं अलॉंग विथ द फ्लुइड. ओके, सो ऑलरेडी सोडियमची क्वांटिटी जी आहे ती एक्सेस असते फ्लुइडमध्ये आणि जर त्याच्यात सोडियम क्लोराईड जर आपण ॲडमिनिस्ट्रेट केला तर अजून सोडियमची जी क्वांटिटी आहे ती इन्क्रीज होते. ओके, सो दॅट्स वाय सोडियम क्लोराईड डज नॉट प्रिस्क्राईब्ड इन केस ऑफ इडेमा. ओके, सो इडेमामध्ये मग सोडियम क्लोराईड हे काय आहे प्रिस्क्राईब केलं जात नाही कारण का त्याच्यामुळे मोर ॲग्रॅवेटेड कंडिशन फेस करायला लागेल पर्सनला. ओके, मोर टॉक्झिक इफेक्ट जे आहेत ते त्याला फेस करावे लागतील. ओके, so NaHCO3 is sometimes used to produce the alkaline urine. For example is that urinary tract infection and sulfonamide administration. Okay, so NaCO3 is also used. Okay, sodium chloride सोबतच sodium bicarbonate is sometimes used. Okay, to produce the alkaline urine तयार करण्यासाठी NaCO3 सुद्धा यूज केलं जातं. ओके, in urinary tract infection and in sulfonamide administration. Okay, so urinary tract infection मध्ये हे beneficial आहे and also in case of the sulfonamide administration. Okay, so ह्या केसेसमध्ये जे आहे ते सोडियम क्लोराईड सॉल्ट हे यूज केलं जाऊ शकतं. ओके, ॲज ॲन वीक डायुरेटिक. ओके, नेक्स्ट इज दॅट पोटॅशियम सॉल्ट. ओके, सो दीज आर मोर इफेक्टिव्ह दॅन sodium salt. So potassium citrate is commonly used to produce a alkaline urine. So administration of potassium salt in presence of renal insufficiency which causes the hyperkalemia like condition. Okay, so potassium salts काय करणार आहे which is more effective in sodium salt. Okay, potassium salt is commonly used to produce a alkaline urine. Okay, so potassium salt commonly use केला जातं to produce a alkaline urine. Okay, एक्झाम्पल आहे कोणत्या कोणत्या केसमध्ये यूज केला जातं तर डायबिटीस आहे. ओके, सो दिस पोटॅशियम सॉल्ट युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनमध्ये दिलं जातं. ओके, किंवा सल्फोनामाइड माइडचं जेव्हा थेरपी सुरू असते त्या केसमध्ये हे जे आहे ते सोडियम क्लोराईड सॉल्ट जे आहे ते दिलं जातं. ओके, पोटॅशियम सॉल्टमध्ये बघितलेलं आहे. सो दिस पोटॅशियम सॉल्ट विच इज मोर इफेक्टिव्ह दॅन दॅट ऑफ सोडियम सॉल्ट. ओके, सोडियम सॉल्टपेक्षा पोटॅशियम सॉल्ट आहे ते मोर इफेक्टिव्ह आहे. सो पोटॅशियम सिट्रेट इज कॉमनली यूज्ड. ओके, सो पोटॅशियम सिट्रेट जे आहे ते कॉमनली यूज केलं जातं
सिट्रेट फॉर्ममध्ये यूज केला जातो हा ड्रग. ओके, फॉर दर इफेक्ट. ओके, तरच तो ॲज अन अल्कलाईन युरिन फॉर्म करतो. ओके, सो ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ पोटॅशियम सॉल्ट इन प्रेझेन्स ऑफ रिनल इन्सफिशियन्सी विच कॉजेस द हायपरकॅलेमिया. ओके, सो जर रिनलशी रिलेटेड कोणती डिसऑर्डर असेल की ज्याच्यामुळे रिनल इन्सफिशियन्सी कॉज होत असेल. ओके, सो ह्या केसमध्ये जनरली पोटॅशियम सॉल्ट ॲडमिनिस्ट्रेशन जे आहे ते प्रोहिबिट केलं जातं. ओके, का प्रोहिबिट केलं जातं? सो ड्यू टू अवॉइड द हायपरकॅलेमिया लाईक इफेक्ट. ओके, सो नेक्स्ट इज दॅट हे झाले आपले फर्स्ट वीक डायुरेटिकमध्ये ऑस्मोटिक डायुरेटिक. ऑस्मोटिक डायुरेटिक म्हणून कोण कोण ॲक्शन शो करणार आहे तर इलेक्ट्रोलाइट, सोडियम क्लोराईड अँड पोटॅशियम सॉल्ट. ओके, नेक्स्ट इज दॅट नॉन इलेक्ट्रोलाइट. ओके, इलेक्ट्रोलाइट झाला. नेक्स्ट नॉन इलेक्ट्रोलाइट. सो एक्झाम्पल आहे नॉन इलेक्ट्रोलाइटचं मॅनिटॉल. ओके, सो मॅनिटॉल इज अ शुगर. हे तुम्ही ऐकलेलं आहे, कार्बोहायड्रेट चॅप्टरमध्ये आपण बघितलेलं आहे. सो मॅनिटॉल इट इज नथिंग बट द शुगर. ओके, सो वेन हायपरटॉनिक सोल्युशन ऑफ मॅनिटॉल इज इंजेक्टेड, ओके, ड्रॉज वॉटर फ्रॉम द सेल्स अँड एक्स्ट्रा सेल्युलर स्पेसेस इन टू द वेसल्स. जेव्हा मॅनिटॉलचं इंजेक्शन दिलं जातं तेव्हा काय केलं जातं की सेल्समध्ये किंवा एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइडमध्ये जेवढं पण एक्सेस वॉटर आहे ते काय केलं जातं पुन्हा कॅपिलरीमध्ये त्याची एंट्री होते, ब्लड वेसल्समध्ये त्याची एंट्री होते. ओके, सो प्लाझ्मा वॉल्यूम इज इन्क्रीज्ड एन्हान्सिंग द रिनल ब्लड फ्लो. ओके, सो त्याच्यामुळे काय होतं प्लाझ्मा वॉल्यूम जो आहे तो इन्क्रीज होतो, रिनल ब्लड फ्लो जो आहे तो सुद्धा एन्हान्स होणार आहे. ओके, सो डायुरेसिस ऑकर बाय द increase in osmotic pressure of glomerular filtrate. ओके, सो डायुरेसिसची जी प्रोसेस आहे ॲक्च्युअली ती कशी होणार आहे ड्यू टू इन्क्रीज इन टू द दिस glomerular filtrate. ओके, so increase into the osmotic pressure of glomerular filtrate so that tubular reabsorption of water is diminished. Okay, so this plasma volume जो आहे which is increased. okay, and also renal blood flow जो आहे तो सुद्धा enhance होणार आहे. okay, also increase in the osmotic pressure of the glomerular filtrate. okay, glomerular filtrate चं osmotic pressure increase झाल्यामुळे काय होणार आहे tubular reabsorption जे आहे वॉटरचं ते टोटली डिमिनिश्ड होणार आहे. ओके, and it is used as an diuretic to treat a oliguric condition. ओके, सो oliguric condition आहे की युरियामधून जे प्रोटीन आहे, शुगर आहे, त्याचं कंटेंट मोर एक्सक्रीट होतं. ओके, सो ह्या कंडिशनमध्ये ॲक्यूट रिनल फेल्युअर होण्याचे जे डायुरेटिक आहे ते मोस्टली ट्रीट केलं जातं. ओके, सो रिनल फेल्युअर ही जी कंडिशन आहे ॲक्यूट रिनल फेल्युअर त्या कंडिशनमध्ये ॲल्युगोसुरिक कंडिशन जी अराईज होते ती ट्रीट करण्यासाठी डायुरेटिक ड्रग जे आहेत ते यूज केले जातात. ओके, सो इट इज ऑल्सो यूज टू रिड्यूस अ इंट्राॲक्युलर प्रेशर. ओके, सो इंट्राॲक्युलर प्रेशरसुद्धा रिलीज करू शकतो हा मॅनिटॉल ड्रग. ओके, रिड्यूस करू शकतो. ओके, सो दिस मॅनिटॉल ड्रग इज मोस्टली यूज ॲज ॲन डायुरेटिक. ओके, इन केस ऑफ लाईक renal failure is there, right? And also it is used for the intraocular pressure also. Okay, so this is the information which is associated with mannitol drug. Okay, which act as an non-electrolyte drug. Okay, next class is that ॲसिडिफाईंग सॉल्ट. ओके, ॲसिडिफाईंग सॉल्टमध्ये आपण बघितलेलं आहे एक्झाम्पल कोणते कोणते बघितलेले आहेत तर अमोनियम क्लोराईड आहे. ओके, सो दिस इज द मेजर प्रोटोटाइप ऑफ ड्रग फ्रॉम दिस क्लास दॅट इज ॲसिडिफाईंग सॉल्ट. ओके, अमोनियम chloride. So this ammonium chloride is generally given orally. Okay, after the absorption it is converted by the liver into a urea and hydrogen ion is formed. Okay, ॲब्सॉर्प्शन जे आहे ते लिव्हरमध्ये होतं, नंतर ॲब्सॉर्प्शन झाल्यानंतर त्याची एंट्री लिव्हरमध्ये होते. ओके, आणि लिव्हरमध्ये त्याचं कन्वर्जन जे आहे ते युरिया अँड हायड्रोजन आयनमध्ये होतं. ओके, सो हायड्रोजन क्लोराईड इज दॅट अमोनियम क्लोराईड इज दॅट NH4Cl, राईट. सो NH4Cl जे आहे ते त्याचं कन्वर्जन कशामध्ये होतं NH3 + H + Cl-. ओके, सो NH3 + H + Cl-. ओके, सो हे आयन जे आहेत ते फॉर्म होतात. ओके, सो द हायड्रोजन आयन reacts with the bicarbonate
अँड अदर बफर्स इन एक्स्ट्रासेल्युलर फ्लुइड. ओके, सो त्याच्यामुळे रिलीज झालेला जो हायड्रोजन आयन आहे विच रिॲक्ट्स विथ बायकार्बोनेट. ओके, अँड ऑल्सो द अदर बफर्स इन एक्स्ट्रासेल्युलर फ्लुइड. ओके, सो अदर ज्या एक्स्ट्रासेल्युलर फ्लुइडमध्ये ज्या बफर्स आहेत त्यांच्यासोबत तो काय होणार आहे, रिॲक्शन त्याची दिसणार आहे. ओके, सो रिडक्शन इन बायकार्बोनेट विच कॉजेस द ॲसिडोसिस लाईक कंडिशन. ओके, फॉल इन एक्स्ट्रासेल्युलर pH ऑफ द ट्युब्युलर सेल्स. When the reduction of this bicarbonate ion takes place, that will result into a acidosis like condition. Okay, and next is that fall in extracellular pH of tubular cell. Okay, so tubular cells चा जो pH आहे तो सुद्धा रिड्यूस होणार आहे. ओके, आणि ॲसिडोसिस लाईक इफेक्ट जो आहे तो प्रोड्यूस होणार आहे. ओके, सो दिस इज बिलीव्ड टू कॉज द डायुरेसिस अँड युरिन बिकम्स ॲसिडिक. ओके, सो हा जो अमोनियम क्लोराईड आहे तो डायुरेसिस इफेक्ट शो करणार आहे आणि जी काही युरिन रिलीज होणार आहे विच इज मोर ॲसिडिक इन नेचर. ओके, सो द एक्सेस ऑफ क्लोरीन आयन्स फ्रॉम द ECF इज फिल्टर्ड. ओके, एक्सेस ऑफ क्लोरीन आयन जे आहे ते फिल्टर केलं जातं बाय ग्लोमेरुलर अँड प्रमोट द ऑस्मोटिक प्रेशर. ओके, अँड देअर बाय दे प्रमोट द ऑस्मोटिक pressure. The diuretic action of ammonium chloride is self-limiting as a kidney compensate for the acidosis by producing a ammonia gas by secreting the more hydrogen for exchanging with sodium and in tubular fluid. Okay, so the diuretic action of ammonium chloride is self-limiting. Okay, self-limiting त्याची ॲक्शन आहे. सो कशी त्याची सेल्फ लिमिटिंग ॲक्शन शो करणार आहे, ॲज किडनी कंपन्सेट फॉर ॲसिडोसिस. ओके, बाय प्रोड्युसिंग द अमोनिया गॅस बाय सिक्रेटिंग द मोर हायड्रोजन आयन. सो फॉर एक्सचेंजिंग दिस विथ सोडियम इन द ट्युब्युलर फ्लुइड टेक्स प्लेस. ओके, सो जो मोर हायड्रोजन जो आहे तो रिलीज होणार आहे आणि त्याच्यामुळे तो जो हायड्रोजन आहे तो सोडियमसोबत एक्सचेंज केला जातो. ओके, सो द एक्सेस ऑफ क्लोरीन दॅट फिल्टर्ड इन is excreted in the combination as a NH4Cl. Okay, so जेवढे पण excess quantity आहे, okay, which is get combined in the form of this sodium chloride. Okay, combination of sodium chloride, that is NH4Cl. Okay, so this is the basic introductory part and mode of action of this acidifying salt. Okay, next is that adverse reactions. Okay, so nausea state and gastric irritation cause the nausea, vomiting. Okay, so nausea and vomiting, these are the common side effect which is associated with the this ammonium chloride drug. Okay, also the renal damage that causes the ॲसिडोसिस लाईक कंडिशन. ओके, सो रिनल डॅमेज जर असेल तर तिथे ॲसिडोसिस लाईक कंडिशन्स जे आहेत ते अराईज होण्याचे चान्सेस आहेत ते जास्त आहेत. ओके, नेक्स्ट इज दॅट थेरापेटिक युजेस. सो ड्रग इज नॉट यूज्ड ॲज अॅन डायुरेटिक बट इज यूज्ड ॲज अॅन युरिनरी ॲसिडिफाईंग एजंट. ओके, सो ड्रग आहे विच इज नॉट यूज्ड ॲज अॅन डायुरेटिक. मॅनिडोल हा ड्रग आहे तो डायरेक्टली एकटा डायुरेटिक म्हणून काय केलं जातं, प्रिस्क्राईब केलं जात नाही. ओके, सो नॉट यूज्ड ॲज अॅन डायुरेटिक बट ॲज अ युरिनरी ॲसिडिफाईंग एजंट. ओके, सो युरिनरी ॲसिडिफाईंग एजंट म्हणून त्याला यूज केलं जातं. ओके, आपण मगाशी बघितलेलं आहे की विच इज मोर ॲसिडिक इन नेचर. ओके, सो दॅट्स वाय ॲसिडिफाईंग एजंट म्हणून यूज केला जातो. ओके, so dose in the range of between 8 to 12 gram daily in divided doses. Okay, सो 8 ते 12 एवढा डोस आहे तो जनरली ग्रॅम एवढा डोस जो आहे तो डेली ॲडमिनिस्ट्रेट होणं गरजेचं आहे. ओके, सो 8 to 12 ग्रॅम डेली इन इंडिव्हिज्युअल इन डिवायडेड डोसेस. ओके, सो this is all about the acidifying salt, that is ammonium chloride. Okay, NH4Cl. ओके, सो नेक्स्ट जे सब क्लास आहेत झॅन्थिन डेरिव्हेटिव्ज, कार्बोनिक अनहायड्रेज इनिबिटर, ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कंटिन्यू करूया. ओके, सो हे दोन कंप्लीट केल्यानंतर आपला जो वीक डायुरेटिक हा मेजर क्लास आहे डायुरेटिक ड्रगचा तो कंप्लीट होईल. ओके, सो आत्तापर्यंतच्या ज्या लेक्चरमध्ये आपण इंट्रोडक्टरी पार्ट कवर केलेला आहे त्याच्यानंतर त्याचं
जो क्लासिफिकेशनचा जो पार्ट आहे तो बघितलेला आहे आणि आपण पहिला क्लास जो आहे त्याचा हाफ पोर्शन जो आहे तो डिस्कस केलेला आहे. ओके, सो एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू हा फार इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. याच्यावर एक्झाममध्ये क्वेश्चन हमखास विचारलेला आहे. याचं क्लासिफिकेशन खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, इंडिव्हिज्युअल प्रत्येक क्लासचा जो ड्रग आहे त्याच्यावर पर्सनली विथ देअर नेम्स क्वेश्चन विचारला गेलेला आहे. ओके, सो एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू हा फार इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. ओके, सो आत्ताच्या लेक्चरपर्यंत मी इथेच थांबते. जर तुम्हाला जर काही क्वेरीज असतील, काही क्वेश्चन विचारायचे असेल तर तुम्ही मला पर्सनल मेसेज करून विचारू शकता. ओके, सो थँक्यू फॉर लिसनिंग मी. हॅपी लर्निंग टू ऑल ऑफ यू. स्टे होम, स्टे सेफ, स्टे हेल्दी. टेक केअर ऑल ऑफ यू. गुड बाय. थँक्यू.